वृंदाच्या बाळाला जोगेश्वरीने सरोजकडे सोपवले होते. तेव्हा वृंदाची तब्येत ठीक नव्हती. पण आता वृंदाची तब्येत व्यवस्थित झाली. त्यामुळे ती तिच्या बाळाला भेटण्यासाठी जिद्द करू लागली. तिने राजेश्वरला म्हटले, मला आपल्या बाळाला भेटायचे आहे. आता पुढे. राजेश्वर वृंदाला घेऊन घरी आला. तनू-मनू वृंदाचीच वाट बघत होत्या. वृंदा येताच तिच्याजवळ जाऊन म्हणायला लागल्या, वृंदा मम्मी, आमचा भाऊ कुठे आहे? मोठे दादा म्हणाले, वृंदा आई दवाखान्यात तुमच्या भावाला आणायला गेली. कुठे आहे आमचा भाऊ, सांग ना. राजेश्वर तनू-मनूला समजावून सांगत होता. माझ्या प्रिन्सेस, वृंदा मम्मीला बरं नाही ना, बघा किती अशक्त झाली आहे. तिला आराम मिळाला पाहिजे म्हणून आपण तुझ्या भावाला सरोज आत्तूकडे ठेवले आहे. मम्मीला बरे वाटले की आपण त्याला घेऊन येऊया. मी तुम्हा दोघींना त्याला बघायला घेऊन जाऊ शकते. खरंच ना पप्पा, आम्हाला बघायचे आहे त्याला. हो खरंच. बरं आता जाऊन खेळा, वृंदा मम्मीला आराम करू द्या. तनू-मनू बाहेर गेल्यावर वृंदा म्हणाली, मी आता ठीक आहे. आपल्या बाळाला घरी घेऊन या. मला बघायचे आहे त्याला. जवळ घ्यायचे आहे, लाड करायचा आहे. तेव्हा जोगेश्वरी येते. त्यांनी वृंदा आणि राजेश्वरचे बोलणे ऐकले होते. त्या म्हणाल्या, वृंदा, तुला अजून काही दिवस आराम करायला सांगितले आहे डॉक्टरांनी. बाळाला आणले की तुझा आराम होणार नाही. लहान मुलांकडे खूप लक्ष द्यावे लागते, तुला माहितीच आहे. नाही आई, मी करीन आराम. तुम्ही बाळाला आपल्या घरी आणा. दादा पण मला म्हणाले त्याला आणू म्हणून. त्यांना काय समजते यातले, ते नासमज आहे. पण तू तर समजदार आहे ना वृंदा. नवजात बाळ आईचे दूध शोधते, पण तुला तर दूधच नाही आहे. 2-3 दिवस तू सलाईनवर होतीस. खाणे-पिणे नाही, तू स्वतःला सांभाळू शकत नाही. डॉक्टर म्हणाले, आईला दूध येण्यासाठी आराम आणि चांगले खाण्यापिण्याची गरज आहे. तुझ्या बाळाला अजून आईचे दूध काय असते हे माहिती नाही. सरोजने त्याला कसेबसे वरच्या दुधावर सांभाळले. आता तुला काय वाटते, त्या बाळाचे इथे येऊन हाल झाले पाहिजे? वृंदा म्हणाली, नाही आई, पण आईशिवाय बाळाचे संगोपन दुसरे कोणी करत आहे हे चांगले दिसत नाही. राजेश्वरलाही जोगेश्वरीचे म्हणणे पटत नव्हते. राजेश्वर वृंदापासून जरा दूर जाऊन जोगेश्वरीला म्हणाला, आई, आपण बाळाला जास्त दिवस तिथे ठेवू शकत नाही. बाळाची इथे राहूनही सोय होऊ शकते. मी माझे शब्द मागे घेतो आणि माझ्या मुलाला घरी आणतो. तुला जर तुझा शब्द फिरवायचा होता तर आधी बोललास कशाला? माझ्या मनात कशाला भरवले तू? आता जेव्हा सरोजकडेच मुलगा आहे तर काही दिवस अजून थांबायला पाहिजे. नंतर आपण आपल्या मुलाला घरी आणणारच आहोत. इतक्यात कच खाऊ नको. अजूनही विचार करून घे. मला माहिती आहे तुला वृंदाची काळजी आहे. तुझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, हे मला माहिती आहे. पण अजूनही काही दिवस नंतर आपला मुलगा आपल्याजवळ येणार आहे. मलासुद्धा माझ्या नातवाची चिंता आहे. मलाही तो आपल्याच घरी पाहिजे आहे. वृंदाने जी चूक केली होती त्याचा तिला पश्चाताप व्हायला पाहिजे. तू जरी त्या मुलाला आणायला जाशील तरी मी तुला आणून देणार नाही, एवढे लक्षात ठेव. वृंदा जोगेश्वरी म्हणाली, आई, मला त्याला घरी आणायचे आहे वृंदासाठी. राजेश्वरची आता जोगेश्वरलाही थोडी भीती वाटायला लागली, कारण राजेश्वर मुलाला आता कोणत्याही प्रकारे घरी आणून राहील. त्यांनी थोडासा आपल्या बोलण्याचा राग बदलला आणि प्रेमाने राजेश्वरला म्हणाल्या, बरं ठीक आहे, तू घेऊन ये तुझ्या मुलाला घरी, पण इथे आणून जर वृंदाने त्याची काळजी घेणे झाले नाही तर मला म्हणशील नको. एकतर मुली तुझ्या लहान आहे, त्यात आता हे नवीन बाळाचे करणे आणि वृंदाची तब्येत जरा नाजूक आहे, ती समजू शकत नाही. मी तुला यासाठी सांगत आहे की वृंदाची तब्येत पण ठीक झाली पाहिजे आणि ती बाळाला सांभाळण्यासाठी सक्षम होतपर्यंत त्याला सरोजकडेच राहू दे. नंतर आपण त्याला घरी आणणारच आहोत की. जोगेश्वरीने असे म्हटल्यावर राजेश्वरलाही त्याच्या आईचे म्हणणे पटले. वृंदाच्या जिद्दीमुळे राजेश्वर मुलाला घरी आणणार होता, पण त्यालाही वाटले की वृंदा तब्येतीने जरा नाजूक असल्यामुळे मुलाची काळजी बरोबर घेऊ शकणार नाही. त्याला सरोजकडेच काही दिवस ठेवणे योग्य राहील. आई, पण वृंदा ऐकत नाही आहे. तिला तिचे बाळ बघायचे आहे. मी काय सांगू तिला? अरे, तिला प्रेमाने समजावून सांग की तो मुलगा तुझाच आहे आणि तुझ्याजवळ येणार आहे. काही दिवस थोडा त्रास सहन करावा लागेल. मला माहिती आहे आईला आपल्या मुलाचा विरह सहन होत नाही, परंतु आपण तिच्यासाठीच करत आहोत ना हे सगळं. राजेश्वरला ते पटले. तो जोगेश्वरीला म्हणाला, मी वृंदाला समजावतो. त्याने वृंदाजवळ जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे वृंदा समजली, पण तिच्या डोळ्यातले आसू तुटतच नव्हते. तिला तिच्या बाळाला बघायचे होते. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. राजेश्वरने दादासाहेबांना सुद्धा असेच सांगितले. दादासाहेब यावर काहीच बोलले नाही. त्यांना काही कळतच नव्हते सर्व काय होत आहे. जोगेश्वरी नेमके काय करत आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. वृंदाला जोगेश्वरी आणि राजेश्वरच्या म्हणण्यासमोर
चुकावे लागले आणि सहन करावे लागले. ती स्वतः समजू शकत नव्हती की नक्की जोगेश्वरीच्या मनात काय चालले आहे. खरंच बाळाचे चांगले संगोपन व्हावे म्हणून त्याला सरोजकडे नेऊन ठेवले आहे ही गोष्ट वृंदाच्या पचनी पडत नव्हती. परंतु राजेश्वरलाही आता त्याच्या मुलाची खूप घरी आणायची आतुरता लागली होती. पण आईच्या म्हणण्यानुसार तो काही करू शकत नव्हता. असेच 10-15 दिवस निघून गेले. सरोज बाळाची काळजी चांगल्या प्रकारे घेत होती. पण कळत न कळत तिलासुद्धा त्या बाळाचा लळा लागत चालला होता आणि ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. ती विवेकला त्या दिवशी म्हणाली, राजेश्वरचा मुलगा आता 15 दिवसाचा झाला आहे. आपण त्याचे नामकरण करायचे का आपल्याच घरी? विवेक त्यावर उत्तर देत म्हणाला, नाही, तो राजेश्वर आणि वृंदा वहिनीचा मुलगा आहे. ते त्यांच्या घरी जाऊनच त्याचे नामकरण करेल. आपण आपल्या तयारीला लागायला पाहिजे. मला कधीही निघावे लागू शकते आणि मला तुझा विसा बनवायचा आहे. त्यामध्ये मी व्यस्त होतो. मला हा प्रश्न वारंवार विचारू नको. लवकरात लवकर त्या मुलाला तिकडे घेऊन जाण्याची सोय कर. विवेक सरोजचे ऐकत नव्हता, पण सरोजच्या मनात काही वेगळे सुरू होते. तिला त्या मुलाबद्दलची ओढ इतकी जास्त होत होती की ती आता त्या मुलाला आपल्या जवळून जाणार हे तिच्या मनाला जाणवून तिला कासावीस होत होते. वृंदाची तब्येत आता बऱ्यापैकी जागेवर आली होती आणि ती छान चालायला फिरायला पण लागली होती. ती तिच्या बाळाला बघण्यासाठी कासावीस होत होती. त्याचसोबत राजेश्वरने आता ठरवले त्याच्या मुलाला घरी आणायचे. तो जोगेश्वरीचे काहीच ऐकणार नव्हता. त्याने वृंदावरचा जो राग काढायचा तो काढला हे राजेश्वरला जाणवले आणि आता आई कितीही म्हणेल तरी मी माझ्या मुलाला घरी आणूनच राहील हा ठाम निर्णय त्याने घेतला. राजेश्वरने मनाची पूर्ण तयारी करून जोगेश्वरीजवळ गेला आणि म्हणाला, आई, मी उद्याच आपल्या मुलाला इकडे घेऊन येत आहे. आता त्याचे नामकरण आपल्याच घरी होईल. तो आता 15 दिवसाचा झाला आहे. त्याचे नाव ठेवायला पाहिजे. बारशाची तयारी सुरू कर. जोगेश्वरलाही राजेश्वरच्या बोलण्यात एक लकब जाणवली. त्यामुळे तिने त्याचा विरोध केला नाही. तिलासुद्धा समजले आता वृंदाचा जितका विरोध करायचा होता आपण करून चुकलो. आता राजेश्वर आपले ऐकणार नाही. त्यालासुद्धा त्याच्या बाळाची ओढ लागली आहे. तिने राजेश्वरला होकार दिला आणि सरोजला फोन करून सांगितले. राजेश्वर, जोगेश्वरी आणि दादासाहेब एकत्र सरोजकडे गेले. वृंदा बाळाची घरी यायची वाट पाहत होती. तिला खूप आतुरता लागली होती. तिने तनूमनूला पण सांगून ठेवले होते की आज आपण तुमचा भाऊ आपल्या घरी येणार आहे, तेव्हा त्याच्या स्वागताची तयारी करूया. वृंदाने घर छान सजवले, बाळाच्या आगमनाची तयारी केली आणि